राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूड बदललेला दिसतोय। एकाच महिन्यात 3 वेळा दिल्लीचे दौरे, राज्यातील मंत्र्यांची बेताल वक्तव्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वॉच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। या सगळ्या कोंडीत एकनाथ शिंदे अडकले आहेत। राज्य सरकारमध्ये सगळंच आलबेल असल्याचं भासवलं जात असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्र्यांच्या खात्यावर वॉच ठेवला जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत। त्यातच मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी शिंदे बॅकफुटवर गेले आहेत। या घडामोडी घडत असतानाच शिंदेंनी नुकतीच दिल्ली गाठली होती। या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। अमित शाह यांच्याशी एकांतात चर्चाही केली। या बैठकीत काय चर्चा झाली? परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांची खरंच उचलबांगडी होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत काही चर्चा झाली का? सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीकडून या निवडणुकांची तयारी करण्यात येते। पक्षातील गळती थांबून सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्याचे आव्हान महाविकास आघाडी समोर आहे। यात ते कितपत यशस्वी होतील याचं उत्तर आत्ताच देता येणार नाहीये। त्यांच्याकडून प्रयत्न मात्र सुरू आहेत। दुसरीकडे सत्ताधारी महायुतीत मात्र वेगळंच राजकारण सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्र्यांची वागणूक आणि वादग्रस्त वक्तव्यांनी वरिष्ठ नेते हैराण झाले आहेत। अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे, शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांच्या कारनाम्यांची देशभरात चर्चा झाली। राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत। तसंच आणखी एक मंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत। या मंत्र्यांमुळे सरकारची जनमानसात मोठी नाचक्की झाली आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारची इमेज डॅमेज करण्यात विरोधकांना यश मिळालं असं म्हणता येईल। फडणवीसांनी गाठली दिल्ली, शहांशी खास बात। या दरम्यानच मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते। येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती। या भेटीत वादग्रस्त मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता। इतकंच नाही तर स्वतः अमित शाह यांनी सुद्धा मंत्र्यांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला होता। यातच राज्य मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांची विकेट पडणार असल्याची चर्चा याच काळात रंगली होती। या 8 मंत्र्यात शिवसेनेच्या 3 मंत्र्यांचा समावेश असल्याचं बोललं जाते। त्यामुळे या मंत्र्यांची ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उचलबांगडी होणार अशी चर्चा आहे। दिल्ली दौऱ्यात शिंदेंकडून फडणवीसांची तक्रार। या मंत्र्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नसतानाच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करून नवा डाव टाकलाय। एकनाथ शिंदे सहकुटुंब दिल्लीला गेले होते। इथं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। आपल्या खासदारांसह शहांशी चर्चा केली। त्यानंतर काही वेळ एकांतातही चर्चा केली। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती सूत्रांकडून बाहेर पडली आहे। या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील तक्रारींचा पाढा शहांच्या समोर वाचून आपलं मन मोकळं केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे। शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांकडून वॉच ठेवण्यात येतोय। महत्त्वाच्या नियुक्त्या देखील देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीनेच होत आहेत। त्यामुळे फडणवीसांविषयी देखील या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमधील अंतर्गत वादाबाबत शिंदेंनी अमित शहांना साकडं घातलंय। याकडे लक्ष द्यावं, पालकमंत्री पदाचा तिढा सोडवा, विकास कामांचा निधी आणि वादग्रस्त वक्तव्यांच्या संदर्भात मध्यस्थी करावी अशी ही विनंती शिंदेंनी केल्याची माहिती आहे। राज्यात ऐन निवडणुका जवळ आलेल्या असताना या घडामोडी घडत आहेत। या सगळ्या प्रकरणात आता दिल्लीचे वरिष्ठ नेते खरंच लक्ष घालणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष खरंच थांबणार का? वादग्रस्त मंत्र्यांची खुर्ची वाचणार का? हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।